मंडळी, बीड जिल्ह्यातल्या दहशतीवर त्यांनी आवाज उठवला, प्रकरण लावून धरलं, त्यांच्यावर आरोप झाले, पण त्यामागे हटल्या नाही. त्यांचं नाव आहे अंजली दमानिया. अंजली दमानिया यांनी आधी सुद्धा अनेक प्रकरणं लावून धरली, त्यावर त्या कायम व्यक्त होत राहिल्या, प्रसंगी न्यायालयीन लढाई सुद्धा लढल्या. यातलं सगळ्यात मोठं प्रकरण होतं राज्यातल्या 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचं. जो घोटाळा आता इतिहास जमा झालाय. नो वन किल्ड जेसिका अशी त्याची अवस्था झाली आहे. सिंचन घोटाळा झाल्याची भावना जनमानसात आज सुद्धा आहे, पण त्याचं पुढे काही होऊ शकलं नाही. सिंचन घोटाळ्यात ज्या अंजली दमानियांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले, त्या काल अजित पवारांना भेटल्या. त्यांनी धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा त्यांच्याकडे मागितला, आग्रह धरला. पण महाराष्ट्राला उत्सुकता आहे, त्या भेटीत नेमकं काय घडलं, अजित पवार त्यांना नेमकं काय सांगितले आणि कुठले पुरावे अजितदादांकडे त्यांनी दिलेले आहेत. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी स्वतः अंजली दमानिया आपल्या सोबत आहेत. अंजलीताई, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आज आम्ही डिबेट न करता थेट 1 to 1 तुमच्याशी करण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर महाराष्ट्राला सुद्धा उत्सुकता ही होती, ज्या अजितदादांना तुम्ही सळो की पळो करून सोडलेलं होतं, त्या अजितदादांचा तुमचा थेट आमना-सामना जेव्हा झाला, तेव्हा दादांची पहिली प्रतिक्रिया काय होती आणि तुमची काय होती? नाही विलास, ते दादा मी त्यांना कधी जन्मात म्हटलं नाहीये. माझ्यासाठी ते आधीही अजित पवार होते आणि आजही अजित पवार आहे. मी त्यांचा अनादर नाही केला, हा. पण कधी तेवढा आदरही नाही दिला. हम्म. कारण माझ्यासाठी मी काल जेव्हा गेले तेव्हा ते एका पक्षाचे अध्यक्ष आहेत म्हणून गेले. हम्म. आणि ते पण का गेले, कारण त्या पक्षाने एकदा नाही दोनदा अनेक वेळा रादर असं म्हटलं की बाबा आम्हाला पुरावे द्या, तेव्हा आम्ही कारवाई करू. हम्म. आणि कुठेतरी एक डेड एंड आलं होतं का आपण लढणार तरी किती, लोक मोर्चे तरी किती काढणार. तो परिवार आज ती वैभवी आहे, ती आणि तिचा भाऊ किती ठिकाणी असे फिरत राहणार आहेत, किती वेळा ते न्याय मागणार आहेत. त्यांचा जो दुसरा भाऊ आहे होता संतोष देशमुख यांचा धनंजय, तो देखील इकडनं तिकडे तिकडनं इकडे न्यायासाठी पळताना दिसतोय. सगळे लोक लावून धरतायत, मोर्चे होत आहेत, हम्म. पण कोणाच्या पोटचं पाणी सुद्धा हलत नाहीये. तेव्हा मला असं वाटलं की आता यांना पुरावे हवेत ना, आपण ते पुरावे त्यांना देऊ. हम्म. म्हणून मी सिस्टमॅटिकली काम सुरू केलं. मी आधी मला जे पुरावे यायचे ते एसपींना द्यायचे. मग मी ठरवलं की आता आपण सिरियसली त्यांच्या सगळ्या आर्थिक व्यवहार आहेत का बघूया, कारण हम्म. त्या सगळ्यांचे आर्थिक व्यवहार 99% असतात. हम्म. म्हणून मी जेव्हा आधी त्यांची चौकशी बघितली तेव्हा मला कळलं की बाबा व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस आणि जगमित्र ह्या 2 कंपन्या आहेत, ज्याच्यात धनंजय मुंडे आहेत, राजश्री मुंडे आहेत आणि वाल्मिक कराड आहेत. हम्म. मग मी त्यांनी घेतलेल्या, मला असं वाटलं की धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी डायरेक्टरशिप सोडली होती. मग आता लोक पुन्हा म्हणतील की बाबा हे आता डायरेक्टर नाही, मग तुम्हाला काय म्हणायचंय. हम्म. मग मी असं ठरवलं की आपण यांच्या आर्थिक बाकीचे व्यवहार बघू. हम्म. म्हणून मी 88 एकर जी जमीन त्यांनी जगमित्रमध्ये घेतली होती त्याचे पुरावे बाहेर दिले. ते दिल्यावर सुद्धा काही फरक पडला नाही. मग मी असं ठरवलं की आपण हे सगळे डिटेल्स डाउनलोड करू आणि याचा पूर्ण अभ्यास करू. म्हणून मी हे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिस नावाची कंपनी जी आहे ती स्थापन कोणी केली हे बघितलं. ही स्थापन करणारे कोण होते, तर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे. याच्याबरोबर त्यांचे को पार्टनर कोण होते, को प्रमोटर कोण होते, शेअर होल्डर कोण होते, तर वाल्मिक कराड. आणि एक नाही अनेक मीटिंगांमध्ये हे तिघही उपस्थित आहेत. त्याच्या सह्या देखील त्याच्यावर आहेत. आता बॅलन्स शीट्स मी डाउनलोड केल्या. बॅलन्स शीट मध्ये दाखवत आहे की सरळ सरळ फ्लाय ऍश त्यांनी विकली. आता फ्लाय ऍश म्हणजे ही खरं रिस्ट्रिक्टेड सेल आहे, हे काही कोणी घेऊ शकत नाही. तर महाजेनको मध्ये त्यांचं डिपॉझिट आहे हे देखील त्यांच्या बॅलन्स शीट मध्ये लिहिलेलं आहे. आणि या प्रत्येक बॅलन्स शीटच्या प्रत्येक कॉपीवर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सही आहे. आता हे जर माझ्याकडे पुरावे असले तर आता लोकांना ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय हे कळू दे. की एखादा 3 कायदे आहेत आपल्या देशात. पहिला कायदा म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951. या कायद्यानुसार 9A आणि 10 हे जर 2 कलम आपण बघितली, त्याच्यात सरळ सरळ म्हटलंय की कुठलाही आमदार, मंत्री, खासदार कुठल्याही सरकारी कंपनीकडनं स्वतःच्या खात्यात किंवा स्वतःच्या कंपनीमध्ये आर्थिक नफा मिळवू शकत नाही. बरोबर. हे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मध्ये. त्यानंतर आपण दुसरा भाग घेऊ तर त्याच्यात आर्टिकल्स
1021A आणि 191 हे दोन्ही कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल्स आहेत. याच्यात सुद्धा याचाच उल्लेख आहे. बर. तिसरं, आत्ताच्या घटकेला मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स कडनं, सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं कोड ऑफ कंडक्ट फॉर मिनिस्टर्स याची कॉपी देखील मी काल घेऊन गेले होते. ती कॉपी त्यांना मी वाचून दाखवली की ह्याच्यात सरळ सरळ लिहिलंय की कुठलाही मंत्री जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतो, ती शपथ घेतल्यावर त्याला सगळेच्या सगळे डिटेल्स मुख्यमंत्र्यांकडे द्यायला लागतात. त्याच्यात ते कुठल्या कंपनीत आहेत, कुठले शेअर्स आहेत, काय काय उद्योग आहेत, हे सगळे द्यायला लागतात. याच्यात जर त्यांना कुठलाही आर्थिक नफा कुठल्याही गव्हर्नमेंट कंपनीकडनं मिळत असेल तर हे चालणार नाही. त्यांना त्या पदाचा आणि त्या कंपनीचा राजीनामा देऊन त्यांना आणि त्यांच्या बायकोच्या नावावरही ठेवता येत नाही असं सरळ सरळ लिहिलेलं आहे. म्हणजे ते तिसऱ्या कोणाच्या तरी नावावर का तर त्यांना ते विकून टाकावं लागतं. हे सगळे पुरावे तुम्ही जेव्हा दिले तेव्हा अजित पवार तुम्हाला काय म्हणाले? ते त्यांनी अतिशय गंभीरपणे, कसं झालं, मी गेल्याबरोबर ना, मी पहिला डायलॉग माझा तेच होता की या जन्मी मी तुमची कधी भेट घेईन असं मला कधीही वाटलं नव्हतं. तुम्ही बोललात त्याच्यावर ते हसले. हो, गेल्या पहिलं वाक्य माझं हे होतं की या जन्मी असं तुम्हाला कधी मी तुमच्या भेटीची वेळ मागेन असं मला कधीही वाटलं नव्हतं. आणि त्याच्यावर ते हसले. मग मी म्हंटल करेन, पण कसं आहे, भ्रष्टाचार एक भाग झाला, ही आत्ताची जी चालली आहे ना ती सरळ सरळ दहशत आहे. आणि आपल्या महाराष्ट्राला आता ही संस्कृती मिळणार का, हे जेव्हा मी म्हणजे त्यांना मांडलं तेव्हा आम्ही बोलायला सुरुवात केली. पहिली 5-7 मिनिटं तेच बोलले आणि त्याच्यानंतर मी म्हटलं आता मी बोलू, तर म्हणाले हो हो बोला आपण. आणि मी एक 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 त्यांना आधी या सगळ्या घटना दाखवल्या, त्यानंतर प्रत्येक कंपनीचे पेपर दाखवले, कसे त्यांना नफा त्यांच्या अकाउंटमध्ये येतोय, त्यांच्या कंपनीमध्ये येतोय ते दाखवलं. या कंपनीतनं त्यांनी जमिनी घेतल्यात ते दाखवलं. या कंपनीतनं त्यांनी जगमित्र शुगर नावाच्या आणि एका कंपनीत पैसे फिरवले, 3,60,00,000 रुपये ते दाखवले. जगमित्र आणि व्यंकटेश्वरा दोन्ही कंपन्यांमध्ये त्यांना एकतर ऑफिस ऑफ प्रॉफिट होता, पण या व्यतिरिक्त वाल्मिक कराड ह्याच्यात शेअर होल्डर होते. म्हणजे वाल्मिक कराड आणि यांचे नुसते कार्यकर्ता आणि राजकारणी असे संबंध नव्हते, नुसते फोटो आणि व्हिडिओचे संबंध नव्हते, तर हे त्यांच्या अगदी थेट त्यांच्याबरोबर कंपनी होत्या, जमिनी होत्या, आर्थिक संबंध होते, प्रमोटर्स होते. हे सगळे डॉक्युमेंट्स मी त्यांना दाखवले. या व्यतिरिक्त आणि एक टर्टल लॉजिस्टिक्स नावाची एक कंपनी आहे जिथे राजश्री मुंडे या डायरेक्टर आहेत. 25% त्यांचे शेअर्स आहेत आणि या कंपनीने सुद्धा महाजेनको बरोबर व्यवहार करून फ्लाय ऍश सेल केला असं दाखवले. तर आता कसं आहे की हे ऑफिस ऑफ प्रॉफिट अतिशय गंभीर आहे. मला फक्त एक विचारायचं त्याच्यामध्ये, मला त्याच्यातलं ज्ञान फारसं नाहीये पण मी तुमच्याकडून जाणून घेतो. बऱ्याचदा जे सरकारी कारखाने होते आधी वेगवेगळे सहकारी साखर कारखाने होते, पण आता आपल्याकडे प्रायव्हेट साखर कारखाने आलेले आहेत आणि हे अनेक प्रायव्हेट कारखाने हे राजकीय नेत्यांचे आहेत, आपल्याला माहिती आहे ते. तर या प्रायव्हेट कारखान्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत असते, वेगवेगळे लाभ मिळत असतात. हे ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये बसतं की नाही? आर्थिक लाभ त्यांना मिळतोय तो खरं तर ऑफिस ऑफ प्रॉफिट असं खरं बसायला हवं, पण आत्ताच्या घटकेला त्याच्याबद्दल विचार मी केला नव्हता. मी त्याच्यावर नक्कीच विलास विचार करेन. पण आपल्याला त्याची लिगॅलिटीज ज्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे. किती येत आहे त्यांना, ती क्रॉस सबसिडी येते का, की डायरेक्ट त्यांना बेनिफिट दिला जातं, या सगळ्या गोष्टीचा थोडा अभ्यास मला करावा लागेल. पण इथे जे आहे, हे या कंपनीमध्ये जे आहे, ती महाजेनको ही सरळ सरळ महाराष्ट्र राज्याची कंपनी. ती आधी एक होल्ली सबसिडरी होती. होल्ली ओन सबसिडरी कोणाची होती? महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डची होती. म्हणजे राज्याची. आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट कोणाला लागतं? गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट सुद्धा. तर अशा याच्यात यांना तर थेट त्यांच्या खात्यामध्ये, त्यांच्या कंपनीमध्ये प्रॉफिट येताना दिसतोय. तर हे खरं सरळ सरळ ऑफिस ऑफ प्रॉफिट होतंय. बरं, त्याच्यात पण काही तुम्ही इतके तुमच्या मतानुसार तुम्ही म्हणताय की मी ढळढळीत पुरावे दिले. खरं तर आज तुम्हाला अपेक्षा होती, सगळ्यांना असं वाटलं होतं की तुम्ही पुरावे दिल्याच्या नंतर त्याच्यावर कारवाई होईल आणि त्यांचा राजीनामा होईल, म्हणून सगळी माध्यमं आज त्यांच्याकडे गेली. अजितदादा जेव्हा बाहेर आले तेव्हा काय होतंय याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अजित पवार
यांनी आज जी प्रतिक्रिया दिली ते पुन्हा म्हणाले, तेच वाक्य आहे त्यांचं, की ते जर दोषी आढळले, कुणाला पाठीशी घालण्याचं कारण नाही, दोषी असतील तर त्यांच्यावर नक्की कारवाई करू. याचा अर्थ काय? आता ही चौकशी कोण करणार, दोषी कुठे आढळणार आणि कारवाई कशी होणार? नाही विलास, कसं आहे की त्याच्यावर ते आणि एक वाक्य म्हणाले. हा, ते असं म्हणाले की या कागदांची आम्ही पडताळणी करू. बर. तर आता कोण कसं आहे करणार की आहे? मी पेपर्स हो एक्झॅक्टली. हा, तर आताच्या घटकेला हे सगळे पेपर्स जे आहेत ते मी त्यांना दिलेले आहेत. बर तर त्यांना ती खात्री करून घ्यायची असेल कदाचित की हे योग्य आहेत की नाही, किंवा काही टॅम्परिंग तर झालेलं नाहीये ना. बर बर आणि आरओसी मधनं त्यांना त्यांचा फ्रेश सेट डाउनलोड करायचा असेल ते त्यांना करू दे. त्यांना लिगल ओपिनियन घ्यायचं असेल ते त्यांना घेऊ दे. पण एक गुगली हा, जी पुन्हा धनंजय मुंडेंनी टाकली होती ती अशी होती की त्यांनी आज सांगितलं की पूर्वी 2007 मध्ये महाजेनकोला ही जी फ्लाय ऍश आहे ती अगदी कंपल्सरीली खाली करायला लागायची. हा, आणि ती त्याची विल्हेवाट लावण्याचं काम हे महाजनकोकडे होतं. हा, पण हे कधी होतं, जेव्हा ह्या राखेचा काहीही फायदा कोणाला नव्हता तेव्हा. हम्म, त्यानंतर कालांतराने कसं झालंय की खरं तर सिमेंट कंपन्यांमध्ये ही फ्लाय ऍश वापरली जायची. या व्यतिरिक्त ज्या विटा बनवण्याच्या कंपनीज आहेत, जे कॉन्क्रीट ब्लॉक्स बनवतात, हम्म, त्याच्यात ही फ्लाय ऍश वापरली जाते. त्याचा जेव्हा उपयोग सुरू झाला त्यानंतर ही फ्लाय ऍश ही याची विक्री सुरू झाली. हम्म, याचं टेंडरिंग प्रोसेस केलं गेलं. हा, टेंडरमध्ये ज्यांना अलॉट झालं होतं त्यांना ती उचलण्याची परवानगी होती. एवढंच नाही, आताच्या घटकेला आपण तो देखील शो केला होता, आय थिंक तूच केला होता, ज्याच्यात परळीमध्ये मी होते, मला हो अजूनही हो, आठवतं. तर ते जे पॉन्ड ऍश, जी खाली बॉटम ऍश आहे हम्म, ती एका रेझर्व्हायर मध्ये पडते. फ्लाय ती ऍश ज्याला रेझर्व्हायर आपण म्हणजे एक म्हणतो. मोठा टायर नाही, फ्लाय म्हणजे उडते त्याला फ्लाय म्हणतो. हा, आणि खाली साठते त्याला आपण बॉटम ऍश किंवा पॉन्ड ऍश म्हणतो. बर, तर ती वरची जी होते फ्लाय ऍश ती जमा करून विकली जाते. हा, पण ही जी खाली साचते ती त्या रेझर्व्हायर म्हणजे एक मोठाच्या मोठा 600 एकरचा तलाव आहे हो, ज्याच्यात ती टाकली जाते. आणि तिथे टाकल्यानंतर तिथे त्याचं पण खरं तर 2023 पासून टेंडरिंग सुरू झालंय. हम्म, पण तिथल्या टेंडरचे ज्यांनी पैसे भरलेत त्यांना कण देखील आतापर्यंत उचलता आली नाही. ही हम्म, माहिती जेव्हा तिथले महाजनकोचे अधिकाऱ्यांकडनं आपल्याला कळतं तेव्हा धक्का बसतो. हम्म, त्यांनी वारंवार कंप्लेंट्स देऊन सुद्धा तिथले एसपी बारगळ जे होते त्यांनी कारवाई केली नाही. हम्म, ठोकळेच्या ठोकळे कंप्लेंट्सचे होते, पण बारगळांनी एका कंप्लेंटवर कारवाई केली नाही. आणि त्याच्यानंतर आपण बघतोच आहे हे सगळ्यांचे खंडणीचे फोन काय, त्यांच्या त्या खंडणीच्या ह्याच्यात तो व्हिडिओ देखील बाहेर आला. कसं सगळ्या सर्रास यंत्रणेची अक्षरशः वाट एक लावली एक आहे या एक लोकांनी. मुद्दा मला फक्त सांगायचं, पुन्हा आपण त्या मुद्द्याकडे जाऊ. तुम्ही जी. अजित पवार यांना ते पुरावे दिले, मग आता त्याची पडताळणी करायची आहे, समजा असं काही म्हणूया. या सगळ्यामध्ये तथ्य किती हे शोधण्यासाठी त्याची चौकशी व्हावी लागेल. मग अशा अगदी. प्रकारची काही चौकशी करावी अशी आपण मागणी केली आहे का? एखादी चौकशी आपण त्याची लावू असं काही आश्वासन तुम्हाला मिळालंय का? नाही, कालच ते बोलताना मला म्हणाले की अरे हे सगळे म्हणजे त्यांनी पेपर बघून ते अतिशय शांतपणे प्रत्येक गोष्ट त्यांनी बघितली. पण 25 मिनिटं जवळजवळ मी हा, जे जे दिले त्यांना पुरावे ते बघितले. हम्म, मी त्यांना अनेक गोष्टी मी ज्या एसपींना दाखवल्या त्या बघितल्या. हम्म, या पेपर्सचं ना मला असं वाटतं की हम्म, त्यांना ही जी गुगली त्या धनंजय मुंडेंनी टाकली की फ्लाय ऍश विकली जाते की नाही, यांना त्याला शंका वाटली असेल म्हणून त्याचं लिगल ओपिनियन त्यांना घ्यायचं असेल. मग हम्म, हे खरंच ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये बसतंय की नाही याचं लिगल ओपिनियन त्यांना घ्यायचं असेल. कारण आपण जर बघितलं त्याच्यानंतर आणि एक खबर आली की धनंजय मुंडे आता पळतायत दिल्लीला उद्या, आणि 2 दिवस ते दिल्ली दौरा ते करणार त्यांच्या आहेत. डिपार्टमेंटच्या तर काहीतरी त्याच्यात भेटी आहेत. हम्म, नाही नाही, ते सांगण्यासाठी असतं. हम्म, ते इथं आता कुठला आहे तो विषय, तो विषय राज्याचा आहे. त्याच्यात हम्म, त्या केंद्राच्या लोकांना आत्ताच जाऊन भेटण्याची त्यांना काही गरज आहे का? हम्म, ते हे सांगण्यासाठी सांगितलं जातं. पण ते दिल्लीला जाऊन कोणाकोणाला भेटतायत तर मीडियाने त्यांचा पिच्छा करावा हम्म, आणि ते खरंच त्या लोकांना जाऊन भेटतायत की नाही याची खात्री करून घ्यावी. हम्म, का तर ते कोणाकोणाला भेटतायत याची खात्री करून घ्यावी. हम्म. कारण मला असा संशय आहे की कदाचित ते जाऊन तिथे लॉबिंग करण्याचा पुन्हा प्रयत्न करतील आणि कसं मला वाचवता येईल याचा ते अमित शहाना भेटतील, अमुकांना भेटतील, ते पण सगळे त्यांना कोण प्रकार होतील. वाचवतंय? तुमचं काय म्हणणं आहे? आता हे माझा जे ते तुम्ही मला सांगितलं हे काय दादांना माहित नसेल? दादा राज्याचे ऊर्जा मंत्री नाही, होते ताई, म्हणजे फक्त तुम्हाला मला सांगतो, मला अजित ना दादा स्पष्ट या बोलू दे आज. राज्याचे ऊर्जा मंत्री होते. म्हणजे ती
फ्लाय ॲश कुठे जाते, कुणाची कंपनी, काय, हे त्यांना माहीत नसेल? हे आजपर्यंत दादांना नाही माहीत नव्हतं? म्हणजे दादांना काल तुम्ही पुरावे दिल्यानंतर कळलं? म्हणजे नाही, इतके आपण कदाचित भाबडं कसं राहू का? होतं. नाही नाही, असं मी एक वेळ आपण त्यांना ते देऊया ना, बेनिफिट ऑफ डाऊट देऊया, हा. की बाबा त्यांना माहिती नसेल म्हणून मी हम्म. अगदी थेट पुरावे देखील दिलेत, की ही कंपनी, हे त्याचे प्रमोटर, हे त्यांच्या सह्या, हे त्यांना आलेले पैसे, बॅलन्स शीट्स दाखवले. आता पुरावे देण्याचं काम माझं होतं, खरं तर हम्म. माझं नाहीये, पण हम्म. तरीही मी दिले. हम्म. तर आणि खरं शोधणं हे त्यांचं काम होते. त्यांच्या हातात यंत्रणा आहेत, ईओडब्ल्यू आहे, एसीबी आहे, ईडी आहे, सगळं आहे. पण पण या तुमचं सगळ्या अंतिम ध्येय यंत्रणेचा काय? वापर धनंजय मुंडेंचा राजीनामा हे तुमचं अंतिम ध्येय आहे या प्रकरणातलं? नाही का घ्यायला हवा, हम्म. कारण जोपर्यंत ते तिथे राहतील त्यांच्यावर म्हणजे कुठल्याही प्रकारची करडांवर कारवाई होणार नाही. कारण जे मी सीजेना पत्र लिहिलंय ना, त्याच्यात हम्म. सुद्धा हेच लिहिलंय. पहिलं माझी मागणी होती की हिअरिंग आणि ट्रायल शुड बी मूव्ह टू बॉम्बे. हम्म. दुसरी माझी मागणी होती की जेवढे गुन्हेगार आहेत, ज्यांच्या चौकशा संपल्या आहेत, न्यायालयीन कोठडी ज्यांना देण्यात आली, त्यांना आर्थर रोडला मूव्ह करा. का? कारण की प्रत्येकाचं एक कम्फर्ट झोन जे तयार झालंय ना, त्यातून यांना बाहेर काढा. आणि गुन्हेगारांसारखं, कारण 5,000ची चोरी केली ना, एखादा माणूस जेलमध्ये पण ताई, सडतो, तुम्हाला असं नाही पण वाटत असे या लोक नाही सगळ्यामध्ये सडत. कुठेतरी तुम्ही प्रत्येक यंत्रणेवर, इथली प्रत्येक व्यवस्थाच भ्रष्ट आहे? तुम्ही न्यायालयावर अविश्वास, पोलीस यंत्रणेवर अविश्वास, सगळ्यावरती अविश्वास असा कसा चालेल? आपल्याला कुठेतरी विश्वास ठेवावा लागेल ना. ही सगळीच व्यवस्था भ्रष्ट झालेली आहे आणि हे सगळ्या अधिकाऱ्यांच्या हे याद्या मी काढायच्या. कुठे म्हणते? नाही 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 नाही, नाही मी नाही, मी एकच फक्त एक मिनिट. हा. प्रश्न विचारतो, फक्त माझा पूर्ण होऊ द्या. याद्या हो काढायच्या, हो. सगळे अधिकारी काढायचे, हे सगळे त्याच्या संबंधित. त्या अधिकाऱ्यांचा पण विचार केला पाहिजे ना, की काहीतरी त्याचा संबंध आला, त्या प्रकरणाशी संबंध आला तर त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करा. पण एक यादी कोणीतरी व्हॉट्सअपवर देतं, ती यादी जाहीर होते आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. म्हणजे हे पण चुकीचं नाही. सगळी व्यवस्था नाही नाही. प्रत्येकावर कशी कारवाई करणार, हे पण चुकीचं आहे ना. नाही, पण कसं आहे की ती सिस्टम आता खरोखर कशी सडली आहे, या सगळ्या गोष्टी मीच काय तृप्ती देसाईंनी सांगितल्या, दसांनी सांगितल्या, सगळ्यांनी सांगितल्या. हम्म. आणि त्यांनी तर 150-200 लोकांची यादी घेऊन ते तिथे गेले होते. हम्म. मी तुम्हाला जे मुद्दे मांडले त्याच्याबद्दल पण त्याला बोलते, काही आधार की असेल ना एक ताई. ना. हो माझं काय हो, म्हणणं आहे, एक्झॅक्टली. जेव्हा आपण 150 लोकांची नावं घेऊन जातो, मी नाही त्या ना, अधिकाऱ्यांची, त्याच्याबद्दल मी नाही कुणी बोलू शकत. कुणी मी एक हा. सांगतो, तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करताय म्हणून, जेव्हा जी आपण जी. एवढी यादी घेऊन जातो त्याला काहीतरी आधार पाहिजे ना. एखादी गोष्ट जसं आता तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये एक आधार घेऊन बोललात की हे हे कागद आहेत, हे हे ट्रान्झॅक्शन आहेत, ही कंपनी आहे, याचे हे स्टेक होल्डर्स आहेत आणि हे झालेलं आहे. मग माझं म्हणणं आहे की त्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांच्या, पूर्ण जिल्ह्याच्या बद्दलचा पण कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे ना. आज प्रत्येक अधिकारी ज्याचा काहीच संबंध नाही, कोण व्हॉट्सअपवर कुठल्या यादीत कुणाचं नाव घालेल हे सांगता येत नाहीये. नाही, आताच्या घटकेला मला जे जे आलं ना, त्या प्रत्येक माणसाशी मी बोलले. आता तो सौरभ नावाचा जो मुलगा होता, 28 वर्षाचा मुलगा होता, त्याच्या वडिलांशी मी आधी बोलले. मला जेव्हा ते माहिती आली तेव्हा ताबडतोब मी पहिला नंबर त्यांचा बघितला, हम्म. त्यांना कॉल केला. त्यांच्याशी मी बोलले. ते म्हणाले, ताई, आमचा पहिले 13 ऑगस्टला त्यांचा मुलगा घरातनं सांगून गेला, मित्राबरोबर गेला आणि 2 दिवस त्यात सापडला नाही. त्याच्या विरुद्ध म्हणजे सगळीकडे चौकशी केली, तर त्याला तलावात बुडवून बुडवून मारला, असा आरोप त्यांचा होता. ते अगदी पोलीस स्टेशनवर गेले, तर तिथे अनमोल केदार नावाचे, मी नाव घेऊन सांगते, की हम्म. हे पोलीस निरीक्षक होते. ते म्हणाले की मी ही कंप्लेंट रजिस्टर करणार नाही. हम्म. तुम्हाला जिथे जायचं तुम्ही जा, ज्या एसपी कडे जायचं तुम्ही जा. मला एक सांगा, की एखादा मुलगा जर गायब आहे आणि त्याचा मृतदेह तलावात आढळला, हम्म. पोलिसांनी कारवाई करायला नको? त्या हम्म. अनमोल केदारनी कारवाई करायला नको? त्याची करायला हवी. कंप्लेंट घ्यायला हम्म. नको? म्हणजे जर पण यांच्यावर त्याच्यावर आपण म्हटलं डीवायएसपी की आहे, त्यांनी कारवाई त्याच्यावरती केली एसपी नाही. आहेत, ह्या सगळ्यांची अहो, जबाबदारी नाहीये? हे नाही हे नाही, आहे राज्य काय, ना. हे राज्य काय कोणाला आंदण दिलंय का? या इथं व्यवस्था आहे, इथं पूर्ण व्यवस्था आहे ना. विलास, हे प्रश्न हे पण सगळं तूच होत असताना विचारतोय. ही व्यवस्था काय करत होती हा सवाल आहे ना. आणि दुसरा एक प्रश्न मुद्दा तुम्ही पण तूच उपस्थित केला, विचारतोय मला आणि थोरातांबद्दल उत्तर पण तू विचारायचंय. देतोय. थो नाही नाही, एक मिनिट. पण हा. प्रश्न पण तूच विचारला, उत्तर पण तूच दिलंय, हा. की सगळीकडे आम्ही शंका उपस्थित नाही करत आहे. हम्म. माझ्याकडे जे जे पुरावे येतात, प्रत्येक पुरावा मी चेक करूनच त्याच्यावर ट्विट करते. दुसरी गोष्ट, मी एका दारूच्या कारखान्याबद्दल मी ट्विट केलं होतं, की याच्यावर
एक्साईज डिपार्टमेंटची चौकशी झाली तर तिथला जो अंबेजोगाईचा एक कोण पोलीस निरीक्षक होता त्याचा मला फोन आला की अरे ताई, त्या तृप्ती देसाईंनी तुमच्या बहुतेक सांगण्यांवरनं किंवा तुमच्या ट्विटवरनं त्यांनी असं काही म्हटलंय माझ्या विरुद्ध, मी असं केलेलंच नाहीये वगैरे. मी म्हंटल तो दारूचा कारखाना कुठे होता? तर म्हणे तो झाडी झुडपाच्या आत होता. म्हटलं एक्साईज डिपार्टमेंटला मिळाला ना, पण तुम्हाला का नाही मिळाला? तो काय होतं म्हणजे तुम्ही तुमच्या कामात दिरंगाई केली का? तुमचं होतं काही त्यांच्याशी काही लागेबांधे होते आणि तुमचं मी जे डिटेल्स दिले त्याच्यात कोण कुठे चुकतंय? आणि प्रत्येक जण, मग मी तृप्ती देसाईंना फोन करून विचारलं. मला म्हणाल त्यांच्या विरुद्ध अनेक कंप्लेंट्स आल्या आहेत म्हणून मी त्यांचं नाव लिहिलंय, तुमच्या त्या ट्विट बद्दल लिहिलेलं नाहीये. आता हे प्रत्येक जण आपापली चौकशी करूनच करतं आणि उगाच काही कोणी टाइमपास मध्ये वेळ जात नाही म्हणून बोलतंय असं नाहीये. ते नाही, आणखीन एक आक्षेप सध्या बीडमध्ये एक आक्षेप नोंदवला जातोय. ताई फक्त वेळ कमी आहे म्हणून मी थोरातांच्या बद्दल तुम्ही भूमिका घेतली. डॉक्टर थोरात आहेत, त्या थोरातांनी देशमुखांचं पोस्टमॉर्टेम केलंय आणि त्यांचं पोस्टमॉर्टेम केलंय म्हणून त्यांचं एक हॉटेल आहे आणि मग त्यांचं हॉटेल असं नाही तुमचं ट्विट, मी तुमचं ट्विट वाचून दाखव. पहिलं ट्विट वाचून दाखव प्लीज. मी तुमचं ट्विट वाचतो. त्याच्यामध्ये तुम्ही थोरात, मला कळलं नाही की तुमचा नेमका आक्षेप जो आहे तुमच्यावर त्याच्यामुळे टीका होतीये की तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय? थोरातांचा गुन्हा हा आहे का की थोरातांनी पोस्टमॉर्टेम केलं? थोरातांनी पोस्टमॉर्टेम मध्ये काही चुका केल्या का? त्याच्याबद्दल आपण बोललेले नाहीयेत. बघा, तुम्ही असं म्हणताय हॉटेल पियुष इन हे अंबाजोगाईतलं हॉटेल कुणाचं आहे? मला अशी माहिती मिळाली की डॉक्टर अशोक थोरात यांचा आहे. प्रश्न तुम्हीच विचारता आणि नंतर म्हणता की तुम्हाला ते मिळालंय. ते सिव्हिल सर्जन आहेत, ह्याची चौकशी व्हायला हवी. आता त्या हॉटेलची चौकशी व्हायला हवी. संतोष देशमुख यांचं शवविच्छेदन झालं, त्यांच्याच खाली संतोष देशमुख यांचं शवविच्छेदन झालं. वाल्मिक कराड यांना 2दा रुग्णालयात आणण्यात आलं. 11 रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं. हे यापूर्वी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे OSD होते. मग बीडहून नाशिकला बदली केली. मोठ्या आशीर्वादानं बीडमध्ये आगमन झालं. याचा म्हणजे थोरात यांना तुम्ही थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. कुठल्या प्रकरणामध्ये? तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये. बरोबर, मेसेज तोच गेला. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये थोरातांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यामागचं नेमकं कारण काहीतरी पुरावा असेल ना. थोरातांची एक तरी अशी गोष्ट, त्यांनी चुकीचं पोस्टमॉर्टेम रिपोर्ट दिलेला आहे याच्याबद्दलचे पुरावे तुमच्याकडे असायला हवेत जर तुम्ही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतायत तर. हॉटेल त्यांचा आहे तो भाग वेगळा. नाही, कसा भाग वेगळा? एका माणसाकडे जर तुझा आता जो इन्कम असेल, तुझ्या इन्कमच्या डिस्प्रपोर्शनेट तुझ्याकडे जर इन्कम असेल किंवा तुझी प्रॉपर्टी असेल आणि तू सरकारी कर्मचारी असशील तर मला पूर्ण अधिकार आहे की मी त्यांचं इन्व्हेस्टिगेशन मागावं. जर ते अधिकारी आहेत आणि आज सरकारी अधिकारी आहेत तर त्यांच्या पदाला जो पगार मिळतो त्या पगाराच्या डिस्प्रपोर्शनेट त्यांचे, जर ते प्रायव्हेट नाही आहेत ते सरकारमध्ये आहेत, तर असं असताना सिव्हिल सर्जनचा पगार किती आणि त्यांनी मिळवलेली त्यांची मिळकत किती आणि त्याच्यावर बनवलेले हॉटेल्स किती? आता मी त्याची चौकशी व्हावी असंच लिहिलेलं आहे त्याच्यात. आता पुढे माझं पूर्ण उत्तर आता ऐकून घे. त्याची सुरुवात मी कशी केली? मला जेव्हा ही माहिती मिळाली की पियुष इन नावाचं हॉटेल आहे तर मी अंबेजोगाईला फोन करून की बाबा त्या हॉटेलमध्ये जे आहेत मला त्याचे पिक्चर्स पाठवा. पिक्चर्स आले, फोटो आले. अगदी पहिल्या एंट्रन्स वरनं समोरच त्यांचा जो फोटो आहे तो पंकजा मुंडे बरोबरचा आहे. मग त्यांची बाकीची माहिती काढली की यांच्यावर आधीचे 3 FIR आहेत आणि त्यांच्या विरुद्धचा एक अतिशय गंभीर, अतिशय वाईट असा FIR जो होता त्याच्यावर हायकोर्टच नाही सुप्रीम कोर्टने सुद्धा तो फायनल केलाय आणि त्याचा पूर्ण डिटेल अभ्यास मी केला. त्यानंतर हे जेव्हा सिव्हिल सर्जन इथे होते त्याच्यात त्यांनी पैसे मिळवले होते त्याच्या आधी सुद्धा ते एक OSD होते विमल मुंदडा नावाच्या हेल्थ मिनिस्टरचे आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे असू शकतात ना ते. त्याच्यात मी कुठे नाही म्हणते OSD कोणी असू शकतात, सरकारी अधिकारी नाही म्हणते. नाही, मी कुठे नाही म्हटले. मी सिस्टमॅटिकली म्हणतेय की ते तिथे अधिकारी होते. संतोष देशमुख हत्ये प्रकरणात त्यांचा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा दोष काय सांगा? आज तो अजेंडा आहे का मला एक्सप्लेन करू द्यायचा? तो अजेंडा नाही ताई. तुम्ही जनतेला प्रश्न विचारता, तुम्हाला विचारायचा नाही का? ही जी शंका येते ती का आणि कुठून येते हे काय नवीन सुरू झालं महाराष्ट्रामध्ये?
की आम्हाला कोणी नाही, प्रश्न हे- विचारायचा नाही. इथं गेस्ट येणारे म्हणतात तो आमच्या समोर नको, तो आमच्या समोर नको. प्रश्न विचारावे लागतील ना आपण एकमेकांना, की एखादी नाही, गोष्ट विचारायलाच चुकीची जात पाहिजे ना. असेल तर. नाही, मग एवढा कळवळा आहे का त्यांच्याबद्दल? तर आपण कळवळाचा पुढे विषय बोलूयाच नाहीये. नको ना. हत्ये नाही, प्रकरणामध्ये असेल तर सांग ना. त्यांचा काय आता रोल ते आहे, कसे- तुम्हाला काय नाही, सुचवायचंय? हत्ये- त्यांनी केलेलं पोस्टमॉर्टम चुकीचं होतं असं तुम्हाला म्हणायचंय का? कॉम्प्रोमाइजेस त्यांनी पदोपदी कॉम्प्रोमाइजेस केलेले आहेत. पदोपदी भ्रष्टाचार केलेला आहे. भ्रष्टाचाराच्याच पैशातनं अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. हेच नाहीये, मी म्हणत नाहीये शासनाचा अक्षरशः 1-2 जोडपत्र आहेत. एका जोडपत्रात 12, दुसऱ्या जोडपत्रात 12. ही चौकशी 3.5 वर्ष त्या व्यक्तीविरुद्ध होतीये. हे होत असताना 2दा त्यांनी VRS ची मागणी केली. ती मागणी रिजेक्ट झाली होती कारण त्यांच्यावर असलेला अपहार त्यांनी तो भाग आर्थिक वेगळा आहे. मोठ्या संतोष देशमुख प्रमाणावर- हत्ये नाही, प्रकरणाशी त्यांना भ्रष्टाचार- जोडण्यात आक्षेप तो आहे की कोण मग संतोष वाल्मिक कराड यांनी त्यांना पैसे दिले नसतील कशावरून म्हणू शकतो विलास बडे? कसा म्हणू शकतो? द्या ना पुरावे, सांग ना मला, आता तू उत्तर दे मला. तू द्या ना पुरावे, कसा म्हणू शकतो द्या विलास ना बडे पुरावे. की वाल्मिक कराड आणि द्या ना धनंजय पुरावे. मुंडेंनी त्यांना पैसे दिले नाही? अहो द्या ना पुरावे ताई. अरे पुरावे हे त्यांना पैसे देण्याचे पुरावे पण मी आणू? मग आणि ही तुम्ही यंत्रणा आरोप करत बाजी सुटणार, विकणार? याला सनसनाटी काही निर्माण अर्थच करत नाहीये. सुटणार. आपण बोलवलं त्याबद्दल आपले धन्यवाद. याच्या पुढे न्यूज 18 लोकमतवर मी येणार नाही. फक्त कारण आरोप असे करत जर सुटणार, प्रश्न विचारायचा नाही. विरुद्ध व्यक्ती नाही काय तुम्ही ताई, हे बोलताय? बरोबर नाहीये. की सगळे उद्याच्या उद्या विलास बडेकडे मी सगळे त्यांचे कागद जे शासनाने केलेले आहेत, मी केलेले नाहीयेत, द्या ना त्याचे ताई, पुरावे आम्ही तर पाठवते. मानतोय. आणि आम्ही फक्त विलास बडेंनी याच्यावर उद्याचा कार्यक्रम करावा. अहो ताई, की रोजच त्यांच्यावर करतोय ना किती ताई. मोठ्या उद्या प्रमाणावर करण्याचं काय, रोज करतोय, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. रोज करतोय ताई. त्यांच्या विरुद्ध अशोक पण थोरातांविरुद्ध तुम्ही किती शवविच्छेदनाच्या भ्रष्टाचाराचे आरोप संदर्भात आहेत? त्यांच्यावर केलेले मी तो भाग वेगळा शंका आहे. उपस्थित थोरातांच्या केली, अशी वैयक्तिक मला ह्याच्याबद्दलचा शंका नाही. येते. त्यांना संतोष बिलकुल देशमुख नाही. हत्या प्रकरणामध्ये बिलकुल ओढण्यामागचे नाही, पुरावे बिलकुल तुम्हाला नाही. द्यावे विलास, लागतील ताई. मला बोलवल्या कसं मी पुरावे कसे देणार? शंका उपस्थित फक्त आरोप करणं माझं करणार. काम आहे. जी मी केलं. सनसनाटी निर्माण करणार. मला शंका उपस्थित करणं. सनसनी तुम्ही निर्माण करता, जे तुम्ही दाखवताय. मला सांग ना, दसनी कुठला पुरावा दिला आणि कुठल्या पुराव्याबद्दल विलास बडेंनी त्यांना प्रश्न विचारले? सांग मला. आता मला ऐकायचं. अरे ताई, मी त्यांची मुलाखत घेतली, तुम्ही ऐका ना मला तुमच्याकडनं ऐकायचं आता. ताई. सांगा मला, जगाला उत्तर द्या प्रश्न तुम्ही. विचारणाऱ्यांनी आपल्याला एखादा या प्रश्न दुसऱ्यांदा विचारला तर एवढी तुम्ही हे चिडायची काय प्रकरण गरज आहे? करताय? ते का करताय ते अहो मला तुम्ही माहिती आहे. जगाला प्रश्न विचारता. अहो तुम्ही Yes, आतापर्यंत जगाला केलेल्या प्रश्न अनेक विचारण्याचा आरोपांच्या मला संदर्भात पूर्ण काय अधिकार झालं? आहे. कारण माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचे पुरावे असतात. तुम्ही एवढे- म्हणून मी बोलते. अहो सिंचन घोटाळ्यापासून आतापर्यंत काय झालं ताई? मी नाही बोलत. विलास बडे, मला बोलायची इच्छा नाही. तुम्ही स्वार्थ ठेवून असू तुम्ही शकतं ताई, बीडचे असू आहात. शकतं तुम्हाला. तुमचे सगळे मित्र आहेत म्हणून तुम्ही बोलत असाल. धन्यवाद आपल्या अरे कार्यक्रमात पण ताई बोलवल्याबद्दल. काय बोलताय? महाराष्ट्र बघतोय हे सगळं. धन्यवाद. तुम्हाला तुम्ही एखाद्याबद्दल विलास बडे आरोप बीडचा करताय. आहे. सगळ्यांबरोबर हितसंबंध आहेत का तुमचे? मी सांगा मला. नाहीये मी बीडचा नाहीये, सॉरी. आणि तुम्हीच मला शेवटी स्वतः आलात ना सांगितलं तुम्ही होतं, त्याच्यावरती. तुम्ही तुम्ही स्वतः आलात ना मला त्याच्यावरती. सांगितलं होतं. आले की तुम्हाला नाही? ताई शांतपणे मी तुम्हाला आले की प्रश्न नाही? विचारतोय. शांतपणे बोलण्याची संधी दिली तू बोलण्याची संधी दिली. मी का आरोप करते? अर्धा हे तास- कार्यक्रमाच्या आधी नाही, 1 मिनिट. याच विलास बडेला मी 20 मिनिटं समजवलेलं, 20 मिनिटं या कार्यक्रमाच्या आधी, की अशोक थोरात यांच्याबद्दल मी का बोलले. तेव्हा मला प्रश्न विलास बडे का नाही विचारले. आता तो मला कार्यक्रमावर का विचारतोय? मला कळतं रे बाबा, तुम्ही सगळेजण काय आहात आणि काय चीज आहात. नको बोलायला आपण याच्यावर. आणि बास झालं. हे कार्यक्रमाच्या आधी तुम्हाला प्रश्न विचारू नव्हता शकत? जाऊ दे, नाही त्रास विचारले, करून मला घेऊ सांग नका ना. ताई. 20 मिनिटं आपण बोललो. ताई 20 ताई मिनिटं. सामाजिक क्षेत्रात 32 मिनिटं आपण बोललो. सामाजिक तेव्हा मी क्षेत्रात काम एक- करत एक- एक- एक असताना गोष्ट. तुम्ही या असलेला महाराष्ट्राला मी बोलतो ताई, फालतू. 1 मिनिट. तुम्ही या मला महाराष्ट्राला सांग, सांगितलं मी 116 मर्डर तुझ्याबरोबर- झालेत बीडमध्ये. 116 मर्डर झाले सांगितलं. ज्याच्यात भिकारी लोक होते त्याचं सनसनाटी निर्माण केली. तुम्ही सांगितलं की हे सगळे आरोपी मारून टाकलेले आहेत. मी नाही केली. मी त्या तुम्ही ट्विट केलंय की 3 आरोपींचा मर्डर केलाय. सुदर्शन मिनिट, आता घुलेचं विलास सगळ्यांचा आता मला मर्डर खरंच केलाय. बोलू तुम्ही दे. महाराष्ट्राला सांगितलं, सनसनाटी निर्माण केली. किती सनसनाटी निर्माण तुमच्या केल्या? लोकमतनी केली. विलास बडेच्या लोकमतनी नाही, मी केलेली नेव्हर एव्हर नाही. त्याचे नाही. आम्ही tweet केले सांगितलं ते मी. भिकारी होते. आता ते जे मेले ते काढ. भिकारी ते होते. tweet काढ.
माझं ट्विट काढ, ते मी कोणाला ट्विट केलंय ते बघ, लोकमतचा रिपोर्ट बरं, आहे जाऊ की द्या नाही ना ताई. बघूया. चला मला काय म्हणा- नाही जाऊ द्या कशाला, नाही 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 जाऊ द्या नाही, आता ते लोकमतचं ट्विट काढच, शोधून काढते आणि कोणाच्या ट्विटला मी रिट्विट केलंय ते पण आपण शोधून काढूया. चल आता पुढे बघू ना, काढ माझं ट्विट, बरं, काढ ना, तुझ्याकडे तर तुमची अख्खी यंत्रणा आहे ना, काढा पटकन 2 मिनिटात, नाही तर मी वाचून दाखवू का ते ट्विट माझं? बरं, जाऊ दे ताई. मला सांगा ना, आर्टिकल होतं माझं थोरात नव्हतं ते. त्यांचा देशमुख हत्या प्रकरणात काय संबंध आहे एकदा सांगा महाराष्ट्राला. कारण काय झालंय, सगळ्यांना असं वाटतंय की थोरातांचा काहीतरी संबंध आहे. तुमच्या त्या ट्विटमुळे खूप मोठा गैरसमज निर्माण झाला, एकदा क्लिअर होऊ द्या. थोरातांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा पोस्टमॉर्टम झाला हो की नाही? मग झाला ना? मला तेच सांगा. ठीक आहे, ऐकून त्या- घ्या परत. हा. त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम नंतर मी त्यांना फोन केला होता, मी त्याची माहिती घेतली होती आणि फोनवर त्यांनी मला जी माहिती दिली होती की त्यांना 56 अमुक ठिकाणी लागलेलं होतं, पण त्यांच्या डोळ्यावर, आणि मला म्हणून हे खटकलं जास्त, हे सुद्धा मी तुला 15-20 मिनिटाचा जो आपला कॉल झाला त्याच्यात हे सुद्धा सांगितलं होतं की डोळ्यावर 25 मारले गेलेत आणि काळे निळे झाले होते. याच्यावर सुद्धा मी तुला सांगितलं मगाशी आपल्या 15-20 मिनिटाच्या कॉलमध्ये की हे ब्लॅक अँड ब्लू झालेले नव्हते. आता लोकांना कळतं, जर असेल ना तर अशोक थोरातांनी त्याचे जे फोटो होते ना पोस्टमॉर्टमचे जाहीरपणे दाखवावे, मग लोकांना कळेल की हे ब्लॅक अँड ब्लू होते, ते रक्त साकळलेल्याचे फोटो होते का खरोखर ते जे जाळले गेले असं जे म्हटलं गेलं ते होते की नाही. हे लोकांना आता फोटो देखील रिलीज करा, तू करून घे त्यांच्याकडनं, अशी मी तुला विनंती करते. मी तर त्यांना म्हणून केला माझी कॉल, ते शंका येते परदेशात मला. आहेत. आणि हे मी सुद्धा त्यांच्याशी नाही, नाही, संपर्क विलास, करण्याचा एक मिनिट, प्रयत्न आता केला. ऐकून घे. तुम्ही नाही, केलेल्या विलास, मी आरोपांच्या ना- संदर्भात नाही, त्यांचं नाही, उत्तर नाही, घेण्याचा मी प्रयत्न केला. समाजकार्याची लढते ना, पत्रकार म्हणून माझं ते समाजकार्यात काम नाही, आहे नाही. की एखाद्याबद्दल काम आरोप नाहीये. झाल्यानंतर त्याचं पत्रकार म्हणणं म्हणून सुद्धा जाणून जेव्हा घेण्याचा. 20 मिनिटं चर्चा होते ना, 20 मिनिटं आपली चर्चा होते ना, तेव्हा प्रश्न विचारता आले असते. पण तुला सनसनाटी करायची आहे, तुला सनसनी करायची आहे, मी कसा बोललो, कसं आर्ग्यू केलं हे दाखवायचं, महाराष्ट्राने म्हणून हे बघितलं तू ताई. करतायस. तुम्हाला किती राग येतो प्रश्न Absolutely. विचारल्यावर. आज महाराष्ट्राने बघितलेलं प्रश्न नाही आहे. विचारले, प्रश्न नाही, नाहीये तुम्ही ते चिडलात विलास. ताई, तुम्ही तू चिडलात. 100% का नाही चिडणार? कारण जो कारण तुम्हाला कळकळीने प्रश्न लढतो ना, ऐकून घ्यायचा तो नाही, फक्त motivated लोकांवर आरोप तुमच्यासारखे करायचे. प्रश्न नाही विचारत. कुठल्या प्रश्नाला हे- उत्तरदायी नाही मी, असं नाही ना ताई. तुम्हाला प्रश्न विचारले अरे, जातील ना. मी प्रश्न पत्रकार प्रश्न विचारलेल्या विचारणार प्रत्येक ना तो. प्रश्नाचं, तुझ्या सगळ्या प्रश्नांना 20 मिनिटं मी उत्तर अहो, दिलं. रोज तेव्हा ट्विट विलास करता बडेंनी तुम्ही, मला भल्या काही विचारलं भल्यांना नाही. तुम्ही हे करता. तुम्हाला काही 2 प्रश्न नाही, विचारले तर मला एवढा ना राग विलास, यायची आता काय तुझ्याकडनं- आवश्यकता आहे? आता तुझा कार्यक्रम किती वेळ चालू दे, ताई, मला पुरावे विलास बडेंनी मागितले. याचं उत्तर माझं द्यावं. पत्रकार नाही, म्हणून नाही, काम 20 आहे मिनिटं ताई. आपण जेव्हा बोललो, नाही, आता मला सांग, 20 मिनिटं आपण चर्चा केली अहो, तेव्हा हे मी प्रश्न काय- तुम्हाला का नाही 20 विचारले? नाही ताई. बरं, माझा वेळ संपलाय. ताई ऐका ना, तुझा वेळ आता का संपलाय वेळ माझा. संपला? नाही संपला पाहिजे. तुम्हाला आता प्रश्नाचं उत्तर दे कसा- की 20 मिनिटं मला जेव्हा तू बोललास आणि मी पदोपदी तुला समजावलं की सरकारच्या अहो, मी शासनाचा आता रिपोर्ट 35 वाचला, मिनिटात मी सगळे तुम्हाला details महाराष्ट्राच्या काढले. समोर प्रश्न विचारले ताई. मी तुम्हाला विचारलं, पुरावे मी पण द्या तुला ताई. पुरावे आहेत का विचारतेय, मी पण तुमच्याकडे? तुला मी शांतपणे तुम्हाला पुरावे विचारतेय. म्हणायचं नाही का ताई? मी विलास बडेला प्रश्न विचारतेय की मला तू प्लीज सांग तुम्ही की तुला मी ऐका जेव्हा ना, ऐका ना ताई. फोनवर बोलले, ताई, ताई, एक मिनिट, नाही, एक नाही, मिनिट, एक मिनिट, एक तू- मिनिट. नाही, नाही, माझा मला वेळ एकतर तू हा संपलाय. माझ्यावर माझा वेळ कार्यक्रम केला संपलाय. ना, तुम्ही चिडलेला तेव्हाच आहात. मला कळलं. पण आता का नक्की चिड- मी नाही तुमचा चिडले मी. आता नाही, तुमचा मी अर्ध्या शांत तासाचा बसते. पुन्हा इंटरव्ह्यू मी करतो. अगदी महाराष्ट्राला शांतपणे- ऐकू द्या नाही. एकदा नाही, नाही, महाराष्ट्राला मी ऐकू अगदी द्या. शांतपणे तुम्ही मला बोलतेय. मुलाखत देणार आहे, प्रॉमिस विलास करा. बडेंनी हे मला प्रॉमिस प्रश्न- करा, मला प्रॉमिस करा, मुलाखत देणार का? आता वेळ संपलाय माझा वेळ संपलाय. थँक्यू सो विलास, मच. कधी ना लोकांसाठी लढून बघ, कधी लोकांसाठी लढ. हे लोक या अशा थोरातांसारख्या लोकांसाठी नको लढू, लोकांसाठी, जनतेसाठी लढून बघ, म्हणजे तुला कळेल काय असतं ते. तुम्ही केलेले हे वार सुद्धा लढणं आहे आमचं. आणि याच्या आधी थोडं गुगल करून बघा, असते ना, तर हा अंगावरती प्रश्न तू मला हल्ले नसता झेललेत विचारला. हा महाराष्ट्रात. प्रश्न तू विलास अशोक बडे या थोरातांना पत्रकारांनी विचारला महाराष्ट्रात असता. हल्ले झेललेत हा अंगावरती. प्रश्न अशोक तुमच्याकडून थोरातांना सर्टिफिकेट विचारला नको. असता की तुमच्याकडनं हे हॉस्पिटल, तुमचं हे हॉटेल कुठल्या पैशाने आलं, हा प्रश्न तू मला नसता, हा थोरातांना विचारला असता. काय तुमचं ताई, तुम्ही हॉस्पिटल चिडलात, कुठून खूप आलं चिडलात केसचं? ताई. ऑफकोर्स चिडणार, कारण तू प्रश्न मला नाही, ताई, सरकारी ऑफिसर आहेत, बीडचे सिव्हिल सर्जन आहेत, त्यांना विचारायला हवा होता. ते तू मला विचारतोय. गंमत अरे, करतोस पत्रकारितेची, गंमत केलीस तू आज, पत्रकारितेची गंमत केलीस, बरं, थट्टा ठीक आहे. केलीस जनतेची, ठीक थट्टा आहे. केलीस तू ताई, जनतेची. तुम्हालाही प्रश्न विचारू, थोरातांना विचारू, कुणाला आणखीन सगळ्यांना थोरातांना विचारतो. उद्याचीच डिबेट, आज उद्याची डिबेट. बीड प्रकरणावरचा थोरातांबरोबर 16वा घेतलंस तर मी एपिसोड आहे. मानेन तुला. बीड प्रकरणावरचा मी मानेन 16वा तुला. एपिसोड आहे आणि त्याच्यात 5 वेळा तुम्ही आलेले आहात. मी सोड, माझं मी गेली चुलीत रे. नाही हो, तू तुम्ही अशोक चुलीत बिलीत काय, थोरातांना तुम्ही उद्या- कशाला?
नाही नाही मी चला तर म्हणते गेले वैयक्तिक नको खड्ड्यात. वैयक्तिक नको तू वैयक्तिक उद्या नको. उद्या धन्यवाद अशोक न्यूज 18 थोरातांवर लोकमतच्या या कार्यक्रम शो मध्ये तुम्ही आलात ताई, खूप खूप आभारी आहे. आणि महाराष्ट्राच्या आज जनतेच्या समोर काही प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला. पण आजच्या बडे मध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.